नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुरवड्या कशा करायच्या। तर त्यासाठी गहू 4 दिवस आपल्याला भिजत घालायचे आहेत। आम्ही सकाळी बुधवारी भिजत घातले होते गहू आणि शनिवारी संध्याकाळी त्याचा चीक काढलेला आहे। आपण गहू 4 दिवस भिजत घातलेत आणि रोज आपल्याला ते गहू धुवून भिजत घालायचे आहेत। तर आज आपण चीक काढणार आहोत। तर चीक काढायच्या आधी पण आपण धुवून घेणार आहोत आणि आता आपण गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। एकदा पाणी ओतून धुवून घेतल्यानंतर इतकं स्वच्छ निघत नाही, त्यामुळे तुम्ही 2दा धुवून घेऊ शकता, 3दा धुवून घेऊ शकता। आपले गहू आता स्वच्छ धुवून तयार आहेत आणि आपण एक असा गहू चेक करून बघितलाय, दाबून बघितलाय की तो तयार आहे का चीक काढायला। तर आपण मिक्सरच्या भांड्याला तेल लावलेलं आहे। तेल लावलं की काय होतं की चीक जो आपला त्याला लागलेला असतो तो लवकर धुवून निघतो। आपण या चाळणीला देखील तेल लावलेलं आहे। यानंतर आपण गहू घेतलेले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून काढलेले आहेत। अशा पद्धतीने आपला सर्व गहू वाटून तयार आहे आणि यामध्ये आता आपण पाणी ओतून ते नीट मिक्स करून त्यातला जो गव्हाचा चोथा बाहेर निघतो तो घेतलेला आहे काढून आणि हे दुसऱ्या डब्यामध्ये गाळून चीक काढून घेतलेला आहे। तर हे बघा, आपण चीक तसंच ठेवला होता ना, हा आपण सकाळी आता उघडून बघितलंय डबा। तर पाणी वर राहिलेलं आहे आणि चीक जो आहे तो आपला तळाला बसलेला आहे। आता आपण पाणी भांड्याने काढून घेतलेलं आहे आणि चीक आपण मोजून घेतलेला आहे किती, कारण की जेवढं चीक असतं तेवढंच आपल्याला पाणी ओतायचं असतं। आता आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोजून आपण पाणी घेतलं होतं ते टाकलंय आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला ऍड करायची खसखस। यामध्ये आता आपण चीक ओततोय आणि हा आपण जो आपला लाकडी डाव आहे त्याने आपल्याला हलवायचा आहे कंटिन्युअसली, कारण की याच्या गाठी होणार आहेत म्हणून आपल्याला हे हलवावं लागतं। हळूहळू यामध्ये गाठी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला ह्या मोडून घ्यायच्या आहेत, गाठी राहिल्या नाहीत पाहिजे। हे बघा, असं हात लावून चेक करायचं असतं की हे पीठ आपलं कुरवड्या करण्यासाठी तयार आहे का। तर आपलं पीठ तयार आहे। शेवग्यामध्ये पीठ भरून आपण कुरवड्या घालायला सुरुवात केलेली आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण कुरवड्या घालून तयार आहेत आपल्या आणि हे आम्ही 3 दिवस वाळवलेलं आहे। तर वेळ आहे आता आपली कुरवडी तळण्याची आणि आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपण त्यामध्ये आता कुरवडी सोडलेली आहे। हे बघा किती फुलली आपली कुरवडी आणि पांढरी शुभ्र ही झालेली आहे।